नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला थोडंसं बोलूयात. तर शोला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. चला तर मग चला थोडंसं बोलूया. तर एकदा एका ठिकाणाहून श्रीकृष्ण आणि अर्जुन जात असतात, तेव्हा अर्जुनाच्या नजरी एक भिकारी पडतो, जो की म्हातारा असतो आणि भीक मागत असतो. तेव्हा अर्जुन त्याच्या जवळ जातो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो की तुम्ही भीक का मागता, तुम्ही भीक नाही मागायला पाहिजे. तेव्हा तो भिकारी अर्जुनाला त्याची परिस्थिती सांगतो की माझ्याकडे भीक मागितल्याशिवाय दुसरा उपाय नाही, मी खूप गरीब आहे, मला भीक मागूनच माझं पोट भरावं लागतंय. तेव्हा अर्जुन त्याला सोन्याच्या बऱ्याचशा अशा मुद्रा देतात आणि त्याला सांगतात की आजपासून तू भीक नाही मागायची. तेव्हा तसं सांगतात आणि अर्जुन तिथून निघून जातो. तर तो भिकारी मनातली मनात विचार करतो आणि म्हणतो की मी आज श्रीमंत झालो, मी आज खूप श्रीमंत झालो, मी आता माझ्यासाठी या सोन्याच्या मुद्रापासून एक मोठं घर बांधणार, जे की गावात पण कोणाचं नसेल, आणि मस्त माझं जीवन तिथं व्यतीत करणार. तेवढ्यातच त्याच्याजवळ एक चोर येतो आणि त्या सोन्याचा मुद्रा त्याच्यापासून चोरून घेऊन जातो. भिकारी एकदम अस्वस्थ बसून थोडा वेळ विचार करून परत तो त्याच जागेवर भीक मागायला चालू करतो. परत अर्जुन आणि श्रीकृष्ण येतात. अर्जुनाच्या नजरी तो भिकारी पडतो. अर्जुनाला राग येतो. त्याला असं वाटतं की मी तर याला सोन्याच्या मुद्रा दिल्या, तरी देखील हे परत भीक मागायलाय. तो पुन्हा त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो की मी तुम्हाला सोन्याच्या मुद्रा दिल्या आणि तुम्ही परत भीक मागायले. तेव्हा तो भिकारी अर्जुनाला म्हणतो, हो तुम्ही मला सोन्याच्या मुद्रा दिल्या होत्या, परंतु त्या मुद्रा एका चोराने माझ्या हातातून हिसकाटून घेऊन पळून गेला आणि मी परत माझ्या जागेवर आलो, परत मी भिकारी झालो. तेव्हा अर्जुनाला सुद्धा वाईट वाटतं आणि अर्जुन त्या भिकाऱ्याला एक मौल्यवान असा हिरा देतो आणि म्हणतो, हे आता त्या सोन्याच्या मुद्रापेक्षा सुद्धा मोठा आहे आणि तुम्ही याच्यात काहीही करू शकता आणि आता मात्र तुम्ही भीक मागू नका. तेव्हा तो भिकारी खुश होतो. अर्जुन तिथून निघून जातो आणि भिकारी त्याच्या घराच्या वाटेकडे जातो आणि म्हणतो की मी आता या हिऱ्यापासून माझ्यासाठी मोठं एक असं महल बांधेल आणि त्या महलामध्ये माझं जीवन आरामशीर व्यतीत करेल. अशा विचाराने तो घरापर्यंत पोहोचतो आणि घरी गेल्याच्या नंतर त्या हिऱ्याला एका माठामध्ये ठेवतो. त्या माठामध्ये ठेवतो आणि झोपायला जातो. सकाळी त्याची पत्नी उठते आणि ते माठ घेऊन नदीवर पाणी भरण्यासाठी जाते. नदीवर पाणी भरायला गेल्याच्या नंतर जसा तो माठ त्या पाण्यात बुडवते, तसा तो हिरा त्या नदीमध्ये वाहून जातो आणि भिकारी हा परत भिकारी होतो. परत त्याच ठिकाणी भिकारी पुन्हा दुसऱ्या दिवशी भीक मागायला सज्ज असतो. अजून तिथून श्रीकृष्ण आणि अर्जुन जात असतात. अर्जुनाला परत तो भिकारी नजरी पडतो आणि अर्जुन तिथं जातो आणि पुन्हा एकदम क्रोधात त्या भिकाऱ्याला म्हणतो की तुम्ही पुन्हा भीक मागताय, मी तर तुम्हाला काल एक मौल्यवान हिरा दिला होता, तुम्ही आता भिकारी राहिले नव्हते तरी देखील तुम्ही भीक मागता. तेव्हा पुन्हा तो भिकारी अर्जुनाला त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगतो. तितक्यात श्रीकृष्ण समोर येतात आणि त्या भिकाऱ्याला फक्त 2 शिक्के देतात आणि म्हणतात हे घ्या, आणि पुढे निघून जातात. तो भिकारी घेतो, नाराज असतो, समोर चालत जातो. एका ठिकाणी एक छोटासा मुलगा त्याला माशा विकताना दिसतो. तो मुलगा त्याच्या माशा विकत असतो. त्या टोकरी मधली एक माशी खूप अशी तरफडत असते. तेव्हा त्या भिकाऱ्याला त्या माशीवर दया येते आणि त्या मुलाजवळ तो जातो आणि त्याला तो 2 शिक्के देतो. त्याला असं त्याच्या मनात विचार येतो की हे शिक्के माझ्या काय कामी पडणार आहेत. त्या मुलाला तो 2 शिक्के देतो आणि ती माशी त्याच्याकडून घेतो तिचा जीव वाचवण्यासाठी. त्याला असं वाटते त्या माशीला आपण नेऊन कुठेतरी पाण्यात सोडून द्यावं, म्हणजे हिचा जीव वाचेल, ही खूप तरफडत आहे. त्या माशीला घेतो आणि नदीमध्ये सोडायला जातो. तेवढ्यात त्या माशीच्या मुखातून काल जो हरवलेला हिरा असतो तो पडतो. तेव्हा तो एकदम खुश होतो आणि उड्या मारत म्हणतो, सापडला सापडला सापडला, असा मोठमोठ्याने वरडत असतो. तितक्यात कालच त्याच्याकडून ज्या सोन्याच्या मुद्रा एका चोराने चोरून नेलेल्या असतात,
तो चोर देखील त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, अरे अरे ओरडू नको, नाहीतर सगळं गाव गोळा होऊन मला मारेन. तुला काय पाहिजे आहे? तुझ्याकडून मी काल ज्या चोरून हिसकाटून नेलेल्या होत्या मुद्रा, सोन्याच्या मुद्रा, त्याच तुला पाहिजे आहेत ना? हे घे तुझ्या मुद्रा, पण ओरडू नको, नाहीतर सगळं गाव मला मारेल. अशा प्रकारे त्याच्याजवळ हिराही येतो आणि सोन्याच्या मुद्रा पण येतात. मग अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, माधव हे तुम्ही कसं केलं? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जेव्हा तू त्याला सोन्याच्या मुद्रा दिल्या तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला स्वतःसाठीचा, की मी आता याचं माझ्यासाठी एक घर बांधल आणि त्याच्यामध्ये छान प्रकारे माझं जीवन व्यतीत करल. जेव्हा तू त्याला हिरा दिला तेव्हा सुद्धा त्याच्या स्वतःपुरतीचाच त्याच्या मनात विचार आला की मी आता माझ्यासाठी याचं महल बांधेल आणि त्याच्यात माझं आयुष्य काढेल. पण जेव्हा मी त्याला फक्त 2 सिक्के दिले तेव्हा त्याने दुसऱ्याचा विचार केला, म्हणून मी त्याचा विचार केला, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.